आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाळू चला, कुठे आहेत तुम्ही सगळे? वाजले किती? मला कॉफी नाही मिळाली अजून यार. डॅड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. मम्मा बघताय ना, हे सगळे ना स्वानंदीच्या नादाला लागून कामचोर झालेत. मला असं माझी कॉफी नाही मिळाली. मम्मा येऊ दे सगळ्यांना, बरोबर बघते. बघा संचिता, तू झोपेत बरळतेस का? शुद्धीवर आहेस ना? जागी झाली नसलीस तर जागी हो. डॅड मी जागीच आहे. हो, पण असं वाटत नाहीये. आपण काल काय बोललो आठवतंय का तुला? मी तुला काल शिक्षा दिली होती की स्वानंदी जोपर्यंत हॉस्पिटल मधनं घरी येत नाही तोपर्यंत तिची सगळी कामं तुला करायची आहेत. व्हॉट? ते सगळं सिरियसली होतं? डॅड मला वाटलं की तुला काय वाटलं हे महत्वाचं नाहीये. मी काय सांगतो हे महत्वाचं आहे. मला माहिती होतं तिची कामं तुला सांगितली म्हटल्यानंतर तू नोकरांकडनं ती करून घेणार, आणि म्हणूनच 4 दिवस भर पगारी सगळ्या नोकरांना मी सुट्टी दिलेली आहे. तेव्हा आता घरात कोणीही नोकर नाहीये. उगाच हाका मारू नकोस. डॅड तू काय बोलताय? मम्मा. संचिता, वाजले किती? भूक लागली आम्हाला. जा पटकन काहीतरी नाश्ता घेऊन ये. जा डॅड. जा म्हणतोय ना, कामावर जायचंय. कोण? कोण आहे? सरपोतदारांची सून आहे मी, तुझी सरपोतदाराची बायको. आणि काय करते ते? त्या फालतू गावची स्वानंदीमुळे ही नोकरांची कामं करते मी. मला चीड येते, आता चीड येते या सगळ्यांची. तिकडे डॅड सांगत होते संचिता हे हे कर, तुझी मम्मा काही कोणी बोललेलं नाही. बोलता आलं असतं ना, नका लावू तिला कामाला. संचिता सून आहे, आपली येते, पण नाही कोण काही बोललं नाही. उलट मम्मा शांतपणे करत होत्या. स्वानंदी येईपर्यंत सगळी कामं तुलाच करायला लागणार आहे. सगळी कामं कर मम्मा. तो त्या दिवशी चुकलं माझं, चुकलंच. त्यांच्या अंगावर ना तो रबराचा साप नाही, खरा साप सोडायला हवा होता मी. मला नाही जमणार आहे. काय करू? ते स्वानंदी काय करते? पोहे. हा, पोहे करते, पण कसे करू? हा हा, पोहे का? पोहे. संचिता काय झालं? काय नाही भांड पडलं, काय नाही. शालिनी तिथेच बसा. तिचा एवढा कळवळ यायची गरज नाहीये. आनंदी नाही सोडणार तुला. मी धडा शिकवणार मी तुला. शिकव. कांदा, मिरची, कढीपत्ता. संचिता, किती वेळ? आम्हाला कामावर जायचंय, भूक लागली. करते. तेल टाकायला ठेवायचं. हा उठतो संचिताला काहीच कसं येत नाही अगो. ओके होईल. शालिनी, संचिता चहा बनवेल ना? हो. संचिता, चहा बनवायला विसरू नकोस.
काय पाहिजे? हा आहे लक्ष करते. चहा पिकायचा आहे. चहा पावडर ना. आनंदी मला जेवढा त्रास झालाय ना तेवढं सगळं तुला देणार मी परत. बघ तू का खातात लोक पोहे? कांदा पोहे खायचे कशाला? संचिता किती वेळ? अरे नाश्ता तयार झाला की नाही? हो होत आले ना. मग न खाता बाहेर. झालं बाबा. पोहे. सॉरी. सुटले बाई एकदाची. गिळा म्हणावा. एक दिवस बाहेरून मागवलं असतं तर काही बिघडलं असतं का ह्यांचं? पण नाही, मला राबवायचंय ना. आणि या मम्मा पण गप्प तमाशा बघत बसल्यात सगळा. काय संचिता, आमच्याकडे पोहे अळणी खायची पद्धत नाहीये. ह्याच्यात मीठच नाहीये. कुठेतरी नोंद करून ठेवायची. इथे इथे. ओके. आता मी उठून जाऊन मीठ आणू का तू आणून देतेस? अच्छा तसं. मी आणते. काय मीठ. असं मीठ सरळ हातात द्यायचं नसतं. भांडणं होतात. इथे बाजूला मीठ ठेव. अगं संचिता, चहा केलास की काय? उकळलेलं नुसतं पाणी आहे. बेचव. तुला माहितीये ना, मला एका कपात 4 चमचे साखर लागते. तू मुद्दामून मला बिन साखरेचा चहा दिलायस ना? मुद्दाम नाही केलंय. चुकून झालं असेल. मी साखर घेऊन येते. जा आण साखर. आणते. सोड सोड. मी ढवळते. तू सुजितला आधी नेऊन कॉफी दे. त्याला सकाळी उठल्याबरोबर लगेचच कॉफी लागते. मला सकाळी सकाळी घरात तमाशे नकोयत. जा लवकर जाऊन कॉफी दे त्याला. पळ लवकर. जाते. संचिता, अजून एक काम कर. छान चविष्ट खिचडी कर, भरपूर तूप घालून. खिचडी? डॅड, पोहे संपले सुद्धा नाहीयेत अजून. लगेच खिचडी चालणार आहे का? मला खायची खिचडी. तुला काही हरकत आहे? स्वानंदीसाठी खिचडी कर असं म्हणतोय मी. आपण हॉस्पिटलमध्ये चालू की नाही तिला भेटायला? मग तिला सुद्धा घरचं सात्विक अन्न मिळायला हवं की नाही? जा जा लवकर जा, पटकन जा. अरे बघत काय उभी आहेस तू? जा पटकन कामाला. खिचडी बनव जा. वेळ कमी आहे आपल्याकडे. जाते.
संचिता सरपोतदार आहे. आणि काय करू, त्या फालतू सांडीसाठी खिचडी बनवून माझं चाललं असतं ना तर विष टाकलं असतं त्या खिचडी. पण नाही, हे डॅड टपकतील मध्ये आणि मला खायला लावतील ती खिचडी. मला नाही सहन होते आता हे सगळं. प्लीज देवा. कर्मांची फळ आहे ती माझ्या. जाऊ दे, कॉफी बनवते आधी, मग बनवते महाराणींसाठी ती खिचडी. अरे यार, मला काहीच येत नाही. मी कसं करणार ते संसार. येईल. कॉफी प्यायलाच इझी आहे, बनवणं नाहीये इझी. तुझीच माझ्याशी इतकं वाईट वागला तर मी कॉफी बनवते त्यासाठी. बेबी, तुला आवडेल कॉफी? संचिता यार, सॉरी. काय यार संचिता, तुला माहितीये ना सकाळी उठल्या उठल्या रादर डोळे उघडल्या मला कॉफीचा मग हातात लागतो माझ्या. मूड नको सकाळी सकाळी खराब करूस तू. आणि आता अंगावर कामं पडली आहेत ना तर प्लीज कामं सगळी वेळच्या वेळी कर प्लीज. सॉरी बेबी, सॉरी. खूप कामं होती अरे खरंच. तू पी ना. हे काय दिलंयस तू मला? कॉफी आहे. ओह, कॉफी. हा, पिऊन बघ. तू पी ना. पिऊन बघ ना, मस्त झाली आहे. हा, काय कॉफी आहे ना? काहीतरी चुकलंय पण कळत नाही. हाच प्रॉब्लेम आहे संचिता, सतत काहीतरी चुकतंय सतत. आणि तुला कळत नाही काय चुकतंय ते. फक्त मोठ्या मोठ्या बाता मारायच्या, मोठं प्लॅनिंग करायचं, एक्झिक्यूट करायला गेलं की सगळं फेल. काय एक्सपेक्ट करतोय तुझ्याकडनं? साधी कॉफी नाही बनवतायत तुला. सुजित, बस झालं. सगळे काम सांगतायत हे कर ते कर, नाही जमत आता मला. मी सून आहे या घरची, नोकर नाहीये मी. संचिता, चहा कर, पोहे कर, कॉफी कर. मला नाही येते, स्टिल मी करण्याचा प्रयत्न करते सगळं. यार, हे का माझं आहे का? पण करतेय ना मी. तुला येते कॉफी बनवता स्वतःची? येते नाही ना? मी बनवली तुझ्यासाठी कॉफी आणि इतकीच हौस आहे तर बनव. मला पण ते कपभर बरं वाटेल. मला खरंच मला वैताग आलाय. सॉरी, माझं चुकलं. मला जर आधी माहिती असतं ना की एक साधी कॉफी बनवता येत नाही तुला, तुम्ही लग्नच केलं नसतं तुझ्या बरोबर. ज्या मुलीला साधी कॉफी बनवता येत नाही तिच्याबरोबर लग्न करायलाच नको होतं. हे तुला आधी माहित असतं ना तरी तू केलंच असतंस माझ्याबरोबर लग्न. का माहितीये? कारण हे लग्न माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही केलंस तू. त्यावेळी तुला गरज होती ना म्हणून केलेलं आहेस. ओके? आणि त्यावेळी फक्त मी एकटीच रेडी होते कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला तू आवडतोस. त्यामुळे हे मला ऐकवायचं नाही की जर मला माहित असतं तर मी लग्न केलंच नसतं. बिलकुल नाही. कळलं? तू लग्न केलंच असतंस माझ्याशी. खरंच मी तुला आवडतो? बोल ना. आवडतो मी तुला? कारण खरंच जर तुला मी आवडत असेल ना तर जी व्यक्ती तुला आवडते तिला त्रास होतोय हे कळलं असतं तुला. सतत तुला मी आवडतोय, सतत तुझं माझ्यावर प्रेम आहे हे बोलून काही होत नाही. कृतीतून सुद्धा दाखवावं लागतं. तुला जर मी आवडत असेल, तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर स्वानंदीचं बाळ अजून जिवंत काय संचिता? फक्त सरपोतदार आडनाव लावायचंय, कृती शून्य.
जर सरपोतदार आडनाव लावायचं असेल ना तर आधी जाऊन स्वतःचा थोबाड आरशात बघ. स्वानंदीच्या बाळाच्या जीवावर उठली ना ती तुझ्यामुळे उठली. मी तुझी बायको आहे म्हणून हे सगळं करते मी. कळलं ना तुला? हे सगळं केलंयस तू पण भोगते मी काही गरज नसताना. आणि मला म्हणतोस तू मला स्वानंदीच्या पोटात जे पाप आहे ना तुझं त्याची शिक्षा मला मिळते मला. आणि आरशात तोंड तू बघ. भीती वाटेल स्वतःच्या भयानक रूपाची तुला. संचिता ज्या माणसावर तुझं प्रेम आहे जो माणूस तुला आवडतोय त्याला वेट लागेल आता. कळतंय का तुला बेब? काहीच कंट्रोल करता येत नाही मला. प्लीज डू समथिंग. प्लीज काहीतरी कर प्लीज. याला स्वानंदी जबाबदार आहे. स्वानंदी तुला नाही सोडणार मी. आज तुझ्यामुळे भांडण झालं आणि पहिल्यांदा सुजितने माझ्यावर हात उगारला. स्वानंदीच्या बाळाला मी लवकरात लवकर संपवलं नाही तर उद्या तो उगारलेला हात माझ्या अंगावर पडेल आणि सुजित मला हाताला धरून घराबाहेरही काढेल. नाही काही करून मला स्वानंदीच्या बाळाला संपवायला हवं. त्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. जाईन मी. करेक्ट आग लागली है. कीप इट अप संचिता, कीप इट अप. ये संचिता. संचिता पटपट पाय उचल. घरापासून निघालोय गोगलगाय सारखी हळूहळू चालतेस. मलाही भरपूर काम आहे. चल लवकर. चल पटपट चल. आराम कर आता. मी आहेच. माफ करा मला लक्षात नाही आलं तुम्ही दाराच्या मागे आहात ते. पडून राहा. उठू नकोस. कशी आहेस तू स्वानंदी? शिक्षण घेऊन तिलाही न करता माझ्या हवाली झाला. चला तर पटपट बरी होणे घरी ये. मी डॉक्टरांना सांगितलंय की आमच्या सूनबाईंना सर्वोत्तम ट्रीटमेंट मिळायला हवी. तुला इथे काही त्रास तर नाहीये ना? मी बरी आहे आता. अरे हा, तुझ्यासाठी घरनं डबा आणलाय. सात्विक जेवण. तेव्हा वेळच्या वेळेला खाऊन घे. काय संचिता, तू काही विसरतीयस का? मी नाही. नाही. स्वानंदी तुझ्या बरोबर फुगडी खेळताना हात निष्ठून ती पडली आणि तिला लागलं म्हणून तू माफी मागणार आहेस ना? हा. मग माग माफी. आनंदी सॉरी. दॅट्स गुड. काल फुगडी खेळताना हात कसा सुटला नाही कळलं नाही मला. आणि हे बघ ना, मला पण लागलंय. पण तुला खरं सांगू का, मी, सुजित, मम्मा आम्ही खूप टेन्स्ड होतो. म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स यायला नकोत ना. पण तू बरी आहेस ना आता?
म्हणजे तुझं बाळ, तू ओके आहात ना? असंच विचारायचं होतं मला. गुड. बर स्वानंदी, आता आम्ही निघतो. हा, बरीच कामं आहेत. मणी केव्हा येईल? डॉक्टरांनी एकदा तुला डिस्चार्ज दिला की घरी येऊन भरपूर आराम करतो. आणि हो, डबा खायला विसरू नकोस. थांब, मी काढून ठेवतो. थांब. स्वानंदी, तू डिस्चार्ज घेऊन घरी यायलाच हवीस, कारण तू घरी येत नाहीयेस तोवर मला घरी मोलकरीण बनवलं. तू आलीस की माझ्यावर पडलेलं घरकाम बंद होईल. बट आय प्रॉमिस, घरी येताना तू एकटीच असशील आणि तुझं बाळ तुझ्या पोटात आणि या जगात नसेल याची व्यवस्था मी याच हॉस्पिटलमध्ये करेन. नक्की करेन. बरं, येतो मी. हा, भरपूर काम आहेत. मणी येईलच. चला निघूया.